जिल्हा प्रमुख पदावरती आपण विराजमान झाल्यावरती आता ही पहिलीच निवडणूक होते, कशा तऱ्हेने पाहता आणि किती उमेदवार आपण उपयोगी करणार आहोत? निश्चितच आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीची निवडणूक आता लढवत आहोत. आमची सर्व तयारी झालेली आहे. कालच माझे मित्र यांचा फोन आला संतोषजींचा की मला सुद्धा शिंदे साहेबांचे विचार पटतात आणि मला सुद्धा आपल्या सोबत यायचं आहे. तर मी त्यांना म्हणलं स्वागत आहे तुमचं. त्यांचं सकाळीच प्रवेश करून घेतलं आणि आज त्यांना त्यांचं पंचायत समितीचं पळसवे पंचायत समितीचा त्यांचा फॉर्म भरतोय परत आहे. समजा उद्या भाजप आणि शिवसेना युती झाली आणि भाजपने देखील अर्ज भरला तर आपण माघार घेणार का? निश्चितच की आता आमच्या बोलणी चालू होती, अजूनपर्यंत काय निरोप आलेला नाहीये. या संदर्भामध्ये आमचे आमदार खासदार हे निर्णय घेतीलच, परंतु आजच्या शेवटचे 2 दिवस आहेत त्यामुळे अजून तरी काही तसं काही प्रस्ताव आलेला नाही किंवा युती संदर्भामध्ये ठाम निर्णय झालेला नाही. त्यामुळे जशी वेळ येईल त्यानुसार आपण ते बघूया. पनवेल महानगरपालिकेमध्ये महायुतीची युती होती, त्याच्यानंतर जी आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती न होण्याचं महत्वाचं कारण काय? नाही, त्याचं पनवेल महानगरपालिकेमध्ये युती होती आणि महायुतीची तिथे सत्ता आलेली आहे. या संदर्भात आम्ही सुद्धा चर्चा केलेली आहे. जिल्हाध्यक्षांशी बोललो, मी आमदारांशी पण सुद्धा बोललेलो आहे त्या संदर्भात, परंतु अजून तो काय निर्णय आलेला नाही. आणि पक्ष म्हणून जर का महायुती झाली तर आनंदाचीच गोष्ट आहे, पण नाही जर का महायुती झाली तर आम्हाला पक्ष म्हणून सुद्धा निवडणूक लढवायची आणि त्यानुसार आम्ही तयारी करत आहोत. तुम्ही स्वतंत्र जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर किती ठिकाणी जागा उभा कोणत्या ठिकाणी जागा उभा? निश्चितच आम्ही आमच्याकडं जवळजवळ 5-6 जिल्हा परिषद सदस्य निवडणूक लढतो. आम्ही एक 10-12 पंचायत समिती लढतोय पनवेल मध्ये. निश्चित उद्या तुम्हाला तो आकडा समजेल. आमची पण तयारी झालेली आहे आणि उद्या आम्ही सर्व उमेदवार सकट उद्या आम्ही उमेदवार अर्ज भरणार आहोत. प्रश्न की संतोषजी खांडेकर आपण उभाटाचे एक कट्टर सैनिक होतात आणि आज अचानक आपण शिवसेनेच्या धनुष्यबाणावर अर्ज भरताय पंचायत समितीचा, काय सांगाल याबद्दल? मी उरण विधानसभा संघटक होतो आणि पक्षाकडनं जी फसवणूक झालेली आहे कार्यकर्त्यांची आणि जे कामाचं तिथे आता काय पद्धत राहिलेली नाही आणि त्यामुळे मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. पुढे रणनीती तुमची कशी राहणार आहे? आता शिंदे साहेबांबरोबर पुढे काम करायचं आहे आणि पंचायत समिती मार्फत जी आपली जनता आहे, जे माझे विभाग आहेत, तालुका आहे पनवेल, तिथे मी काम करणार आहे. दादा, कोणत्या पंचायत समितीमध्ये आपण निवडणूक लढवणार आणि कशी काय टक्कर असेल तुमच्या समोर? पळसवे पंचायत समिती मधनं मी इलेक्शन निवडणूक लढतोय आणि माझं जे विरोधक आहेत ते आता बीजेपी आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडी त्यांचा कोणतरी उमेदवार असेल. पंचायत समितीबद्दलची पार्श्वभूमी आणि तुमचं असलेलं विजन त्याबद्दल मध्ये काय म्हणून तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार? मी पहिले एकतर पळसपे ग्रामपंचायत सदस्य होऊन गेलेलो आहे. मी वकील असल्यामुळे मला प्रशासकीय पण अनुभव आहे. त्याचबरोबर मी ह्या मतदारसंघामध्ये एक 6 महिन्यापासून सर्वे केला. तर या मतदारसंघामध्ये नक्की काय कामं आहेत की लोकांची समस्या काय आहेत. तर याच्यामध्ये सर्व महत्त्वाची समस्या मला अशी जाणवली की प्रत्येक गावात मला 5 गावांची 4 गावांची ग्रामपंचायती आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळ्या समस्या आहेत. त्यातनं पळसप्यामध्ये जी समस्या आहे का त्या ठिकाणी लोकांना पाण्याची समस्या आहे. जल जीवन मिशनचे जे काम आहेत ते अर्धवट पडलेले आहे. त्यानंतर डेरवलीमध्ये अनधिकृत काही बिल्डिंग आहेत त्याच्यामुळे त्या भागामध्ये झालेला जो प्रकार आहे त्याच्यावर मला काम करायचं आहे. आणि त्याचबरोबर मला बाकीची इकडे जे काय सोयी द्यायच्या आहेत, गटार आहेत जिथे अजून ती अशी पडलेली आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उसारली गावामध्ये पण काही समस्या आहेत, ज्या पाण्याची समस्या, ज्यांचे कित्येक वर्ष तिथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आले. पनवेलच्या एकदम शहराच्या जवळ असून सुद्धा तिथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे, ती मी शासनामार्फत सोडवणार.